सर्वांना नमस्कार. मी प्रतिभा गोसावी माझ्या PMJ एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आपण सध्या निष्ठा प्रशिक्षण ऑनलाईन घेत आहोत. त्यामध्ये आपण मॉड्यूल क्रमांक 10 आता आजपासून म्हणजे 12 जानेवारीपासून सुरू झालेला आहे आणि आपल्याला मॉड्यूल क्रमांक 10, 11 आणि 12 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत पूर्ण करावायचे आहे. त्यामध्ये गतिविधी आणि प्रश्नोत्तरी दिलेले आहे. ती प्रश्नोत्तरी आणि गतिविधी आज आपण सोडवणार आहोत. परंतु यातील गतिविधी 2 आपल्याला सोडवताना थोडासा ह्यावर प्रॉब्लेम येत आहे. कारण काय होते, गतिविधी सोडवताना आपल्याला तिथे अपनी समझ की जांच करे ती ओपन केल्यानंतर आपल्याला तिथे एक लिंक दिसते, परंतु ती लिंक या प्लॅटफॉर्मवरती लिंक ओपन होत नाही. त्यासाठी आपण ती लिंक काय करणार आहोत, शेअर करणार आहोत, व्हॉट्सॲपवर शेअर करणार आहोत आणि शेअर करून आपण ती सोडवण्याचा क्रोममध्ये जाऊन आपण ती लिंक सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे आपण ती व्हॉट्सॲपवर शेअर केलेली आहे आणि आता ती आपण लिंक ओपन करणार आहोत आणि ती ओपन करून आपण ती लिंक सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर इथे पहा, आता आपल्यासमोर आपल्या मोबाईलचे क्रोम ओपन झालेले आहे आणि इथे आपण आता लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपण ज्याप्रमाणे दीक्षा ॲपवर लॉग इन करतो त्याप्रमाणेच इथेही आपल्याला लॉग इन करायचे आहे. इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली आपला पासवर्ड पण आपल्याला इथे टाकायचा आहे. दीक्षा ॲपचा आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड आपण इथे टाकणार आहोत आणि मग इथून आपण लॉग इन करणार आहोत. कारण का तर दीक्षाच्या प्लॅटफॉर्मवर ती लिंक ओपन होत नाही आणि ती गतिविधी सोडवल्याशिवाय आपलं ट्रेनिंग पूर्ण होणार नाही. त्यासाठी आपल्याला याप्रमाणे जावं लागणार आहे. थोडंसं प्रोसेस वेगळी आहे, पण नक्कीच आपण ती करणार आहोत. काही नाही, ती सोपं आहे. फक्त आपण ती गतिविधी 2ची लिंक व्हॉट्सॲपवर शेअर करून नंतर ती क्रोममधून ओपन करायची आणि ती आपण इथे सोडवायची. आता इथे पहा, गतिविधी 2 अपनी समझ की जांच करे. आता इथे पहा, ती लिंक आता इथे ओपन होणार आहे जी दीक्षा ॲपवर ओपन होत नव्हती. त्यामध्ये इथे आता आपण काय करणार आहोत, तर वरती इथून बोटाने सरकवून उत्तरी ध्रुव, इथे आपण बरोबर उत्तर ध्रुव जिथं आहे तिथे बोटाने सरकवून ते ॲन्सर तिथं आपण नेणार आहोत. त्यानंतर दुसरं आहे अंटार्क्टिक वृत्त, तेही आपण तिथे नेणार आहोत. त्यानंतर कर्कवृत्त तेही तिथे नेणार आहोत. त्यानंतर भूमध्य रेखा ते पण आपण बोटाने सरकवून, हे पहा मी बोटाने सरकवून नेते तसं त्याप्रमाणे आपल्याला बोटाने सरकवून तिथं सेट करायचे आहे. त्यानंतर ते बोटाने सरकवताना थोडंसं लगेच तिथे सेट होत नाही आहे, तर बरोबर आपल्याला ते मध्यभागी न्यायचे आहे. त्यानंतर मकर रेखा आणि नंतर अंटार्क्टिक ध्रुव ते पण तिथे सेट करायचं आहे आणि सगळ्यात खाली दक्षिण ध्रुव ते पण आपल्याला तिथे सेट करायचं आहे. आणि हे पाही ते सगळ्यात खाली आपले ह्याला 7 मार्क्स होते. 7 पैकी 7 मार्क्स आपल्याला पडलेले आहे. आता आपण त्यातली दुसरी प्रश्नोत्तरी सोडवूया. इथे पण आपल्याला उत्तरी शीतकटिबद्ध, नंतर उत्तरी शीतोष्ण कटिबद्ध, उष्ण कटिबद्ध, त्यानंतर दक्षिणी शीतोष्ण कटिबद्ध आणि दक्षिणी शीत कटिबद्ध याप्रमाणे आपल्याला बोटाने सरकवून तिथे आपल्याला क्रम लावायचा आहे. आणि क्रम लावल्यानंतर अशा प्रकारे पहा आपल्या इथे 5ही क्वेश्चन बरोबर आले. आता प्रथम मॉड्यूल क्रमांक 10 त्यातील गतिविधी 4 ती सोडवण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. तर इथे पहा आपल्याला वेगळ्याच प्रकारचे थोडेसे प्रश्न आहे की नीचे के अंश में दिए गए विभिन्न लेखकों और कृतियों को चिन्हांकित करें. तर इथे आपल्याला लेखक आणि त्यांच्या कृत्या दिलेल्या आहेत. त्यांचे त्यावर आपण काय करणार आहोत, याचं वाचन करणार आहोत आणि वाचन करत असताना बोटाने वरती सरकून आपल्याला खाली आपण त्याचं वाचन करणार आहोत. मोठा पॅरेग्राफ आहे, आपण लक्षपूर्वक वाचन करायचं आहे त्याचं. आणि वाचन करत करत आता इथे पहा खाली आपण त्याचं वाचन करतोय. महिलाओं का कुछ महत्त्वपूर्ण रचनाएं जैसे, मग आता इथे आपण त्याला जे उत्तर आहे त्याला आपण बोटाने काय करणार आहोत,
क्लिक करणार आहोत। इथे इलांगो अडिगाल त्याला आपण क्लिक करूया। त्यानंतर सिल्लपा अधिकारम याला पण आपण काय करूया, बोटाने प्रेस करून त्यालाही आपण क्लिक करूया। त्यानंतर इथे खाली वाचत जायचं, इथे गार्गी त्यावर पण आपण बोटाने प्रेस करून त्याला पण आपण क्लिक करूया। त्यानंतर खाली वाचत जाऊन आता इथे बाणभट्टा आहे त्याला पण आपण क्लिक करूया। त्यानंतर बिल्हण ह्याला पण आपण क्लिक करूया। त्यानंतर विक्रमादित्य ह्याच्यावर पण आपण बोटाने प्रेस करून क्लिक करूया। त्यानंतर कल्याण यावर पण आपण बोटाने प्रेस करूया। राज तरंगिणी यावर पण आपण बोटाने प्रेस करूया। त्यानंतर चंदंबराई यावर आपण क्लिक करूया। पृथ्वीराज चरित यावर पण आपण बोटाने प्रेस करूया। अशा प्रकारे इथे आपण वाचन करून ते जे लेखक आणि त्यांच्या कृती आहे याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे। तर बघूया आपलं उत्तर आपण इथे बरोबर किती आले आहेत। त्यावर आपण इथे चेकवर क्लिक करूया आणि इथे पहा चेकवर क्लिक केल्यानंतर इथे पहा 10 पैकी 10 मार्क्स आपल्याला पडलेले आहे। आणि हे पहा आपण सोडवलेले उत्तर प्रत्येक आपण ज्याला एक एक जे शब्द होता लेखकाचा त्यांच्या कृतीचा प्रत्येकाला 1-1 मार्क पडलेला आहे। आणि अशा प्रकारे आपलं हे उत्तर इथे 10 पैकी 10 मार्क आपल्याला गतिविधी 4ला पडलेले आहे। आता आपण मॉड्यूल क्रमांक 10 मधील महत्त्वाचे शेवटचे प्रश्नोत्तरी पाहूया। त्यातील पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे, राजतंत्रात्मक शासन की प्रणाली में कौन सा निर्णय लेता है और सरकार चलाता है। यातील राजा या राणी हे यावर आपण क्लिक करूया। पुढचा प्रश्न आहे, सामाजिक विज्ञान सामाजिक अध्ययन वर्ग में मॉक संसद का संचालन करने का मुख्य कारण क्या है। तर इथे आपल्यासमोर हे 4 पर्याय आहेत। त्या 4 पर्यायांपैकी राजनीतिक संस्थाओं के कामकाज के कुछ समझ विकसित करना यावर आपण क्लिक करूया। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे, एक ग्लोब के बारे में निम्नलिखित बयान में से कौन सा सही नहीं है। तर हे 4 पर्याय आहेत आपल्यासमोर। तर त्या 4 पर्यायांपैकी ग्लोब महाद्वीपों का सही आकार नहीं दिखाता है यावर आपण क्लिक करूया। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे, 23.5 डिग्री दक्षिण अक्षांश के रूप में जाना जाता है। तर यामध्ये हे अक्षांश मकर रेखा असतं त्यावर आपण क्लिक करूया। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे, निम्नलिखित में से कौन सा कथन सही है। तर इथे जे 4 पर्याय दिलेले आहेत ते 4ही पर्याय लक्षपूर्वक वाचायचे आहे। आणि ते वाचून झाल्यानंतर आपण अक्षांशों की सभी रेखाएं भूमध्य रेखा से छोटी होती है या पर्यायावर आपण काय करूया, क्लिक करूया। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे, कॉलम ए को कॉलम बी के साथ मैच करें और नीचे दिए गए कोड का उपयोग करके सही उत्तर चयन करें। तर इथे पहा आपण बोटाने सरकून वरती आपल्याला त्या जोड्या दिलेल्या आहेत त्या सर्व त्याचा वाचन करायचं आहे। आणि त्यातील पहा इथे ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण त्याचं वाचन करायचं आणि वाचन करून त्यातील अचूक पर्याय आपण लिहायचा आहे। तर याच्यावर आपण क्लिक करूया। पर्याय क्रमांक 2 साहित्यिक स्रोत है। तर इथे 4 पर्याय आहेत आपल्यासमोर, त्या 4 पर्यायांचं वाचन करूया। आणि वाचन केल्यानंतर महाकाव्य और पुराण स्मृति यावर आपण क्लिक करूया। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर, विभिन्न आजीविकाओं के बारे में पढ़ाते समय निम्नलिखित में से कौन सी विधि सबसे उपयुक्त होगी। तर हे जे 4 पर्याय आहेत त्यापैकी पहिला पर्याय ड्रॉ लिखे और चर्चा करें यावर आपण क्लिक करूया। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे, कौन सी विधि शिक्षार्थियों द्वारा इस सीखने के प्रतिफल की योग्यता को प्राप्त करने के लिए सबसे सटीक होगी। जांच करना कि क्या लोगों के पास जीविका कमाने के समान अवसर है। तर हे जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायांपैकी परियोजना आधारित ज्ञान यावर आपण क्लिक करूया। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे, सामाजिक विज्ञान का पठन पाठन बढ़ावा देता है।
तर हे जे 4 पर्याय आहेत त्याचं अचूक वाचन करूया आणि वाचन केल्यानंतर स्वतंत्रता, विश्वास और विविधता के लिए सम्मान जैसे मानवीय मूल्य यावर आपण क्लिक करूया। आणि अशा प्रकारे टोटल क्वेश्चन होते 10 आणि आपण 10चे 10 क्वेश्चन सोडवलेले आहे, एकही स्किप केलेला नाही आहे। आता ते सबमिट करूया आणि इथे पहा आपला स्कोअर 10 पैकी 10 मार्क्स आपल्याला इथे मिळालेले आहे। अशा प्रकारे आपण ही शेवटची प्रश्नावली मॉड्यूल 10ची सोडवलेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि निष्ठा प्रशिक्षणाविषयीचे अपडेट आणि इयत्ता 1ली ते 4थीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या PMJ एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।